सोने चल ना रे लवकर लवकर. कोण उशीर करून राहिला? मग आई येईन तर अजून म्हणेन काही नका जाऊ तुम्ही. चल चल लवकर चल. पिंकी तुला माहित आहे काय, भांड्याचं टोपलं किती भारी आहे तर जरा घेऊन पाय ना. चल. केसावर भांडे केसावर भांडे. पिंकी तू पुढे पुढे जा ना. तू पण मला मग थांबतो. जाय तू पुढे आणि तूच म्हण. चल लवकर. तसं कर सोन्या मग. तू माझ्या मागा मागा लवकर ये. घ्या काकू घ्या मावशी. केसावर भांडे केसावर भांडे. जमला आता. पिंकीला घातलं पुढे. पिंकी सोन्या कुठे गेली रे? पिंकीले का नाही सांगितलं बरं, मला वावरात जायला लागते बाई. धुरेधारीने द्यायला त्या बाबासोबत. तू घरीच थांबजो. पाहून की पिंकी कुठे गेली. सोन्या आला का नाही घरी अलग अलग कारणाने करत राहते. अरे पुष्पा वहिनी आहेत काय जगन दादा घरी? अरे गोपाल नाही नाही तुमचे भाऊ घरी नाहीत ना? येतील आता. मला सांगितलं त्यांना तयारी करून ठेव वावरात जायसाठी. पाठवता बरं दिसले की. आणि तुम्ही कसे काय आले? काय म्हणत होते? काही नाही वहिनी, भाऊन रात्री 200 रुपये घेतले. अर्जंट काम आहे म्हणे पिंकीला दवाखान्यात न्यासाठी. म्हणून बरं आहे पिंकीला आता. पिंकीचा बहाणा सांगून घेतले काय? हो वहिनी, म्हणून मी पाहायला आलो. तब्येत कशी आहे काय आहे, लागले तर अजून 700 रुपये घे जा. गोपाल माया पोरीले बरं आहे, काही तिची तब्येत गिब्येत खराब नाही. तुमच्या भावाले बहानाच पाहिजे दुसऱ्यापासून पैसे काढायसाठी. पोरीले बिमार पडतात ते दारू प्यासाठी. तुम्हाला सांगितलं ना किती वेळा पैसे नका देत जो म्हणून. घे रे भागी. तरी मला वाटलंच, मला शौक आला वहिनी म्हणून घरापर्यंत येऊन पाहिलं मी. ठीक आहे येतो मी. देवा काय करू या माणसाचं. कधी बायकोली बिमार पडते, कधी पोरीली बिमार पडते, कधी घर गांड होते. काय काय गुण करीन माणूस. पुष्पा झाली तयारी? चल चल. अरे डबा आण ना, उशीर होते बरं आपल्याला. वावरात गेलो की वावरातच जेवण करू. ठीक आहे बरं आहे, मी डबा आणतो. म्हणशील कधी आता भांडणार आहे ते माणूस. नाही म्हटलं तेच पुरते. चला पिंकीचे बाबा, आता कालच्या सारखी चाट मारून घरी यायचं गरज नाही तुम्हाला काय. आता आपण चाललो तर संध्याकाळीच घरी येऊ. ठीक आहे पुष्पा. ही पोरगी बी कुठे गेली काय गेली. गेली शेन सोन्या संग हिंडे फिरायले. जाऊ दे आता. पिंकीला पायात बसेन, हा माणूस चाटा देते. केसावर भांडे घ्या मावशी केसावर भांडे. थांब थांब पोरी थांब. या या काकू या लवकर लवकर. सोन्या लवकर लवकर ये ना. कोणाला मागे राहून राहिला तू? थांब ना पिंकी आलो ना. भल्ली हुशार असं पिंकी तू. चल्ली पुढे 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 पुढे. माझ्यापाशी थैलीचं वजं, भांड्याच्या टोपल्याचं वजं घेऊन पाहिजे जरा. चुप बस ना सोने. पहिले गिरी काय ना आपलं ते काकू येऊन राहिला ना. चुप बस. काकू ये काकू. काय पाहिजे तुम्हाला? मस्त मस्त भांडे आहेत आमच्यापाशी. दाखव मग मला चांगली कढई पाहिजे. काकू आमच्यापाशी मस्त कढई आहे, गंज आहे, सगळंच आहे. तुम्हाला जे वाटेल ते भांडे आहेत आमच्यापाशी. थांबा तुम्ही 1 मिनिट. काकू पहिले आम्हाला केस दाखवा किती आहेत तुमच्याजवळ. अरे भांडे तर पोहते मले, लई मोठे केस आहेत माझ्यापाशी. सोने खाली ठेवून टोपलं. थांब थांब मी धरू लागतो. खरे लेकरे हो, कोणी मोठं नाही का तुमच्यासोबत? दोघच जण आहे का तुम्ही? काकू आम्ही दोघच जण चांगला धंदा करतो. कोणी नाही पाहिजे आम्हाला. सुट्टी आहेत ना आता. सुट्टी काय करा, काही ना काही काम केलं आपल्या आई व बाबाले हातभार लागते पैसे आदल्याचा. हा पोरे हो बरोबर आहे तुमचं. तुम्ही टोपला खाली ठेवा, मी केस आणतो. ठेवलं सोन्या लवकर लवकर. आता नको ते गिरेक नव्हतं आपल्यापाशी. आता गिरेक आलं तर ठेव लवकर.
सोने मी म्हटलं की तुला कोणताच धंदा कठीण नसते, फक्त मनापासून करा लागते सोने. आपल्या आई बाबाला माहित बी नाही, आपण डायरेक्ट त्याला पैसे देऊ सोन्या. हा पिंकी, थांब आता शांतीला सांगतो. शांती, ओ शांती, ते धाड्याचं राहू दे ना, मी काय सांगतो ऐक ना पहिले. चिंतेचे बाबा, तुम्ही आताच औरंगी गेले, आताच्या आता घरी आले काय? मग काय झालं? शांती, पुऱ्या मोहल्ल्याने आमंत्रण दिलं सखूबाईनं, आपल्या घरी मीटिंग आहे म्हणून. आणि कायच्याबद्दल मीटिंग आहे माहित आहे? सविता दवाखान्यात नेलं त्याच्याबद्दल. आपल्याला माहित नाही शांती, सगळ्या बाया येतील आपल्या घरी आता. चिंतेचे बाबा, खरंच काय? मी म्हणूच हिच्या मनात काहीतरी खतबत शिजून राहिलं म्हणून. अरे बापरे, तुम्हाला कोण सांगितलं? शांती, ते धाड्याचं राहू दे, जाय दोघी तिघी बाहेर सांगून दे. होय लवकर, नाही तर तुझ्या घरी अर्ध्या घंट्याने सगळ्या बाया तयार आहेत मीटिंगसाठी. मला महादेव बोलून सांगितलं, सविताने सांगितलं, म्हणे तिने हे सांगितलं कोणाला सांगू नका म्हणून. चिंतेश बाबा, फायदा धाडणे येतो मी. मला माहित आहे ना, हे सखूबाई काही ना काही गुण करून राहिली. चिंतेश बाबा, माझ्या ओळखलंच होतं हिचे गुण. थांब म्हणा तू. कालीच्या सखूबाईनं असं धंदे करा, विनाकारण भांडण्याचे काम. बरं झालं शांतीला सांगायला आलो मी, नाही तर पुरी मीटिंग भरवली असती आणि त्याच्या नावाची बदनामी सगळी. माहिती हो संगीता, पाहिलं लेकरी ना किती चांगले भांडे आणले. वा चला मावशी, अजून असं सांगता. केसावर भांडे, केसावर भांडे. पिंकी, चल ना, काय झालं तुला आता? सध्या मस्त होऊन झालं की नाही आपला? किती मोठे क्रिएट केले आपण, लय मोठे केस बी जमा केले. चल सनी आता तिकडल्या कॉलनीत जाऊ आपण, चल. केसावर भांडे, केसावर भांडे. पिंकी, पुढे हो ना. सनी, मी तोंड दुखणार बोलू बोलू, तू कर आता. पिंकीचं बोलू बोलू तोंड दुखते आणि पैशाची हक्ती पिंकी 1 रुपया बी कमी नाही घेत तू. राहू दे सनी, मीच म्हणतो राहू दे. थांब, घ्या मावशी, घ्या काकू. केसावर भांडे, केसावर भांडे, केसावर भांडे. माय शेवंता मावशी, सुषमा, पाहिजे शेवंता मावशी सट झोपेले. आपल्याला या शांताबाईच्या घरी मीटिंगला जायला लागते. शेवंता मावशी. सविता, कधी झाली सविता? सुषमा, काय झालं? दोघी एक सोबत आले? शेवंता मावशी, सविता आलती ना माझ्या घरी बोलवायले, शांताबाईच्या घरी मीटिंग आहे म्हणते खायची. शेवंता मावशी, तुला बी बोलावलं शांताबाईनं. चल लवकर तयारी कर. काकू काकू, आम्ही येऊ काय? तुम्ही बी चला, चला तुम्ही बी सगळ्या जणी. सुषमा, शकुना बहिणी आली, तुला फोन आलता काय? नाही बे सविता, मला काय कोणाचा फोन नाही आला. वाटल्यास तू फोन करून पाय. शेवंता मावशी, कर लवकर तयारी, आम्ही बसतो त्या दारात. पोरी हो, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही नका येऊ. आजी, आमचा अभ्यास आता शाळा लागल्यावर आहे, आता आम्हाला सुट्ट्यात. आम्ही येतो ना आजी. येऊ दे शेवंता मावशी, येऊ दे. ठीक आहे, चला मग. सुषमा, थांब 2 मिनिटं, माझ्या सुनीला सांगून येतो मी. काकू काकू, जेवण आहे का मग? बाई, मला तर काहीच माहित नाही, याच्यासोबत सोबत चालली मी. चल, माहीतच पडते काय आहे आता. वा, कार्यक्रम म्हटलं की काही ना काही नाश्ता पाणी तर अशीनच. सविता 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 सविता. शांता काकू, काय झालं शांता काकू? तुमच्या घरी मीटिंग आणि तुम्ही आमच्या घरी? सर्व काही ठीक आहे ना शांता काकू? तू सासू कुठे गेली लवकर सांग मला. मै सासू सुषमा काकू घेऊन शेवंता मावशीच्या घरी गेली. ठीक आहे. शांता काकू, पहिले अडचण असेल तर फोन करतो ना मी. नाही गुड्डी, फोन नको करू. अरे बापरे, धावत पळत गेली शांता काकू. काय झालं होतं? सुनबाई, कोण आलं होतं? बाबा, शांता काकू आल्या होत्या, धावत गेल्या त्या. फोन करून पाहतोच मी, काय झालं तर. शांताराम भाऊन सांगितलं असेल, बरोबर आहे. काही नाही सुनबाई. बाबा, केली की आहे ना काही कलाकारी? नाही, कुठे काही झालं की मला बरोबर आईवर डाऊट येते. याच्या आधी मला वाटते काहीतरी प्लॅनिंग अशी नाच आईची.
सुनबाई, येतो मी बाहेरून. चल, मी जाऊन पाहतो ना त्या शांता काकूच्या घरी. मग हे मन नाही लागून राहिलं. धावत पळत गेली शांता काकू. काही बिमार आहे कोणी की काय आहे काही समजत नाही. अरे वहिनी, आई आली काय? अरे बंटी दादा, तुम्ही आईलेच पाहिले आले काय? नाही, आमच्या घरी नाही आले आई तुमच्या. अरे बंटी, ये ना. आई गेली ना किती वेळची. सविता काकूच्या घरी जातो म्हणून असं सांगितलं आईनं. आता अर्जंट काम पडलं आईसोबत बबलीले, म्हणून मी पाहायला आलो. तुम्हाला सांगू दादा, माझी सासू तुमची आई शांता काकूच्या घरी गेल्या वाटते. निरोप द्या लागते मग कोणाजवळ आईले बोलव्यासाठी. श्याम, येतो मी. श्याम, तुम्ही काही म्हणा, काहीतरी गडबड आहे. पण तुम्ही नाश्ता करा. कळे ठेवलेलेच आहे मी. उपमा केला. मी येतो चक्कर मारून शांता काकूच्या घरून. गुड्डी, आईचा काही प्रॉब्लेम असला काही बोलू नको तू. काम राहते अलग, दोघी सासूना भांडणं करता तुम्ही. जाय. आईले कितीदा सांगतो, आई कुठे जाऊ नको, कुठे जाऊ नको, पण आई तर कापल्यानं ऐकणार नाही. सुषमा, मला तर असं वाटलं शांताबाईच्या घरी कायचा कार्यक्रम आहे तर डब्बा बी घ्याव काय सुनीसाठी. पण आता गेल्यावरच जाऊ दे म्हटलं, शांताबाईला डब्बा मागीन जेवण कधी असलं तर. कशा गोष्टी करतो सविता तू. आता मी तर शांताबाईसोबत भेटच नाही. काय आहे काय नाही मला तर शांताबाईच माहित नाही. त्या म्हटल्यावर येऊन राहिली सविता मी. सविता, सविता, सुषमा, सुषमा, सविता, कोणा आवाज देऊन राहिला? सविता, सुषमा, तुम्ही कुठे 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 चालल्या तुम्ही? शांताबाई, दम काय पाहिजे तू? काय झालं शांताबाई? कोण धात पत आली एवढी तू आमच्या मांग मांग? मला आवाज येऊनच आला मगापासून, सविता व सुषमा व. पण मी म्हटलं की जाऊ दे, आपल्या कानाचा भ्रम असेल. शांती, काय झालं शांती? बाई, शांताबाईला माहीत पडलं वाटते. थांब, सखूबाईला फोन करतो. सखूबाईचाच फोन येऊन राहिला वाटते. सविता, तू कोण तिकडे सरकली? इकडे ये ना. तसं नाही शांताबाई. का शांताबाई, त्यावरती मीटिंग आहे म्हणते आज. मला सखूबाई आली सांगायसाठी सगळ्या बाहेर घेऊन ये जा म्हणे. म्हणून मी मोहल्ल्यातल्या सगळ्या बाया जमा केल्या. बाकीचे येऊन राहिल्या मागून. शांताबाई, कायची मीटिंग आहे? सविता, तू तर माझी मैत्रीण होस. तो एक फोन करून काम नव्हतं काय मला? शांताबाई, कायची मीटिंग आहे काय आहे? त्या बी 2 दिवस लपून ठेवलं नाही. सुषमा, सविता, हे काय होय? काही नाही शेवंता मावशी, माय इनी ना माय विरुद्ध सुनीला दवाखान्यात नेत नाही, असं नाही तसं नाही, घराने सांगायसाठी मीटिंग भरून आली होती माई येईन. आणि सविता, तिचं काम नव्हतं काय मला सांगणं? सविता, तू धोकेबाज मैत्रीण आहे सविता. आज समजलं मला. तुला असं वाटते की मै जितकी फतवी झाली तेवढी तुला बरं वाटते. शेवंता मावशी, सगळं बाहेर सांगून दे. सुषमा, तू त्या घरापासून सांगून दे कायची मीटिंग नाही आहे म्हणून माझ्या घरी. पोंगे सखूबाईचीच फोन येऊन राहिली इले, म्हणून ती उचलून नाही राहिली. सविता, फोन उचल आणि दाखव माझ्यापाशी. नाही शांताबाई, असं कसं? म्हणून सविता, आम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही. तरी मी म्हटलं बा, शांताबाईच्या घरचं काम आहे, तरी मी सुषमाला विचारत जा. सुषमाने मला माहित नाही. शेवंता मावशी, खरंच मला माहित नव्हतं सवितानं अशी प्लॅनिंग केली म्हणून. सविता, तू फोन लाव लवकर, नाही तर तुला घासत घासत नाही मी सखूबाईच्या तोंडापाशी. नाही तर सखूबाई माझ्या घरी निघाली असेल. येऊ दे माझ्या घरी. कशी सट काढतो सखूबाईची, ते बी तिचं नाव भुलून जाईल. शांताबाई, त्या बाया निघून राहिल्या. पुष्पा हे ते मी सांगायला जातो त्याला. शांती, मी बी सांगतो, तू काही काळजी नको करू. त्या घरापर्यंत कोणीच येणार नाही. पाहिलं सविता, किती चांगल्या मैत्रिणी आहेत. सुषमा पाहिनं, तिने तर माझ्या विरोधात यायला पाहिजे होतं रिंकूबद्दल, पण आहे काय तशी ते. आणि तू पाय, सखूबाईची तू प्लॅनिंग आहे सविता. चल तू सखूबाईच्या घरी. का हो ममते, आपलं जेवण. चल चल चल, भांडण होऊन राहिली यायची. चल छकुली, चल छकुली लवकर. सविता, लवकर फोन उचलतो, नाही तर मी लावतो सखूबाईला फोन. लवकर फोन उचल. हॅलो 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 हॅलो. अटकत नको बोलू आता. बोल ना मिठ्ठू सारखी. तशी तर भल्ली बोलतो तू. बोल बोल. सविताबाई, काय झालं सविताबाई तुम्हाला? निघाला नाही का घरून तुम्ही अजून? मी तर निघाली. आण सविता, आता बोलू नको तू, आण लवकर फोन. घे शांताबाई.
हॅलो सविताबाई, तुम्हाला आठवण आहे ना? आज तर शांताबाईची पाण्याहून पानचट करायची आहे. आठवण गिठवून भुलले की काय? सविताबाई, मी घरून निघाली आपल्या प्लॅनिंगनुसार. आता तुम्ही बाहेरले सगळे घेऊन निघा आणि एकदम शांतीच्या घरात घुसा. सविताबाई, काय झालं? बोलून नाही राहिला तुम्ही? अरे देवा. हॅलो सविताबाई, ऐकून राहिल्या ना? बरोबर आहे. मी प्लॅनिंग पाहून तुम्हाला धक्का बसला एकदम. जिंदगीत तुम्ही अशी प्लॅनिंग नाही करू शकल्या सविताबाई. बरोबर आहे ना? चला मग पोचतो मी 15 मिनिटांनी. तुम्ही पण पोचा. का सखूबाई, लय गुन्हाची निघाली होती. तुला तर शरम वाटायला पाहिजे होतं. ती पोरगी माझ्या घरी नांदून राहिली ना. तुला काय त्या पोरीचा काय संसार नाही करू द्यायचा आहे काय तुला? हा, काही शरम नाची चीज. असं करते कोणी कोणासोबत? स्वतःच्या पोरीच्या नावाची बेइज्जती करतं, तिच्या सासूच्या नावाची बेइज्जती करतं आणि तशीच ती पोरगी संसार करते. घरीच थांबतो. आली मी तुले चप्पल घेऊन तुझी पूजा करायला. हॅलो हॅलो, शांताबाई का शांताबाई? आता तू मै करू नको तू. आता ठेव तू फोन. आलीस मी तुझ्या घरी. चल घे फोन सविता त्या. शांताबाई, खरोखर शांताबाई, माया त्याच्याने काही दोष नाही शांताबाई. सगळी प्लॅनिंग त्या इन बहिणी केली शांताबाई. म्हणे सांगू नको कोणाले. शांताबाई मी चुकलं शांताबाई. चल तू आता, पहिले चल तिच्या घरी तू आता. नवरा कसा, बायको कशी. सविता, महादेव बोलून सांगितलं सविता चिंट्याच्या बाबाले सगळं. असे प्लॅनिंग आहे म्हणे. त्यात जरी सांगितलं होतं त्या नवऱ्याला सांगू नको तरी त्या नवऱ्याचे संस्कार सगळं सांगून दिलं त्याने चिंट्याच्या बाबाले. आणि चिंट्याच्या बाबानं मला सांगितलं. शांताबाई, हात सोड शांताबाई. पाहिलं मंडळी, भरत झाली ना, हात पेट गेली. पण घे, दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं. तुम्हाला माहिती आहे ना सविता काय चीज आहे आणि शांताबाई बी काय चीज आहे. मंडळी, आता आपण यायचं तर करूच, पण तुमच्यासाठी 2 शब्द. खूप जणीच्या कमेंट आलेल्या आहेत. शांताबाईने जे म्हटलं ते करते बरं शांताबाई. आणि सर्वांनी सबस्क्राईब, लाईक, शेअर पण नक्कीच करायला पाहिजे बरं. नंतरच विजेता निवडला जाईल. आजचा प्रश्न, शांताबाईच्या घरी मीटिंग कशाची होती आणि कुणी ठरवली होती? चला मग लवकर कमेंट करा. सखूबाईच्या घरी जाऊ आपण. पाहू सखूबाई, सविता काय प्लॅनिंग आहे याची. नक्की पहा मग उद्याच्या भागात. व्हिडिओ पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. शांताबाईले साथ द्या बरं. चल सविता तू आता. आज तुमचा 2 जणीचा धिंगाणाच करतो मी. नाही शांताबाई, नाही. चल तू फक्त. शांताबाई.